हालेलुया, 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 हालेलुया. प्रियजनो हो, आज आपण इथं आराधनेसाठी आलेले आहोत. दर महिन्याला आम्ही आराधनेला येतो आणि आमच्यासाठी एक मोठी भाग्याची गोष्ट आहे की आम्ही दर महिन्यातून एकदा आराधना करतो. आराधनेद्वारे आम्हाला प्रभू आपल्या कृपेनं भरते. देवाची कृपा आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. देवाची कृपा. करंथीकरास पहिले पत्र अध्याय 12 ओवी 9 मध्ये प्रभू म्हणत आहे, माझी कृपा तुला पुरी आहे. माझी कृपा तुला पुरी आहे. म्हणजे माझी कृपा जर तुझ्यामध्ये असेल तर तुझे काम पूर्ण होते, तुला आशीर्वाद मिळते, म्हणजे तुला पुरी आहे. म्हणजे आम्ही काय करतो पहा, कृपेकडे, देवाच्या कृपेकडे लक्ष नाही देत. आम्हाला काय वाटते, आम्हाला पैसा मिळाला तर होते, मजुरी मिळाली तरी होते, आम्हाला काहीतरी कोणाची मदत मिळाली तरी होते, अशा प्रकारे आमची एक भावना आहे. परंतु प्रभूच्या कृपेने भरपूर काम होते, आशीर्वाद मिळते आणि आशीर्वाद आम्हाला पाहिजे. आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला रोज 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 आम्ही कृपेनं भरून गेलं पाहिजे, देवाची कृपा. आणि जेव्हा आम्ही देवाच्या कृपेमध्ये राहतो तेव्हा काय होते, आमचे जे बंधन आहे, वाईट सवय आहे, वाईट स्वभाव आहे, हळूहळू हळूहळू दूर होते. देवाच्या कृपेमध्ये आम्ही राहतो तेव्हा आमचा स्वभाव बदलते. आणि देवाच्या कृपेमध्ये आम्ही नाही आहोत तेव्हा काय होते, आम्हाला आशीर्वाद नाही राहत. हळूहळू हळूहळू आमच्या जीवनामध्ये वाईट शिरते आमच्या जीवनामध्ये. कसं, आम्ही देवाच्या कृपेमध्ये नाही आहोत, मग आमचं बोलणं अशा प्रकारे बनते का जसं आपण कोणाला मान देत नाही, वाईट बोलतो, जसं तोंडामध्ये आलं तसं बोलतो, कोणाला शिवाही देतो. कारण आम्ही कृपेमध्ये नाही आहोत, आशीर्वादामध्ये नाही आहोत, आम्ही कोणावर अवलंबून नाही आहोत. देवाची शक्ती, सामर्थ्य आमच्यामध्ये नाही आहे. म्हणून मग काय करते, अन्य शक्ती आमच्यामध्ये शिरते. आणि जर आम्ही देवाच्या कृपेने भरून आहोत तर आम्हाला देवाची कृपा आम्हाला सांभाळते, वाईटापासून सांभाळते. सर्वसाधारण गोष्ट आम्ही पाहतो, कोणी घरी मच्छरसाठी ऑल आउट लावतात. ऑल आउट हे प्लगमध्ये लावते ते होल्डर, नाही का. ऑल आउट लावून बटन चालू केलं तर काय होते, त्याची जे वास आहे, सुगंध आहे, म्हणजे त्याचं काय ते एक विशेष एक लिक्विड असते, ते जळत राहते आणि त्याच्यातून एक जहरी वास, केमिकल जळत राहते. आणि त्याच्यामुळं मच्छर जवळ नाही येत. मच्छर आले तरी अटॅक नाही करत, मच्छर खाली पडून जातात. म्हणजे त्याची शक्ती कमी होते मच्छराची. तर अशाच प्रकारे आहे देवाची कृपा. देवाची कृपा जर आमच्यामध्ये आहे तर आमच्यामध्ये वाईट जे आहे ते शिरणारच नाही. आमची कल्पना, आमचा विचार सुद्धा वाईटाचा विचार करणार नाही. आम्ही वाईटाच्या गोष्टी आम्ही लक्षात आणणार नाही. आपण देवाच्या कृपेने भरून आहोत तर आम्ही देवाच्या गोष्टी आपण विचार करणार. देव आमचा बाप आहे, आम्हाला सांभाळणारा आहे, आमचे रक्षण करणारा आहे, देवाच्या कृपेनं आम्ही चालत आहोत, अशा प्रकारे आमच्या मनामध्ये भावना राहणार. मला प्रार्थना करणे आहे, मी प्रार्थना केलं पाहिजे, अशा प्रकारे. तर अशी म्हणजे देवाच्या कृपेनं आपण भरून राहायला पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये आम्ही देवाच्या कृपेनं भरून राहायला पाहिजे. आणि कोणतेही काम सुरू करत असताना आपण ते काम देवाला समर्पित करून सुरू केलं पाहिजे. कोणतंही काम असो, आम्ही कोणत्या कामामध्ये आपण
आम्ही व्यवहार करतो. जसं उदाहरणार्थ आमचे मुलं बाळांना सांभाळणे, मुलाबाळांना सांभाळतो, मुलाबाळांना मार्गदर्शन करतो, मुलाबाळांना आपण शिक्षण देतो, मुलाबाळांना आपण शाळेत पाठवतो, मुलाबाळाची तयारी करतो, तेव्हा आपण काय करावं, त्या मुलाबाळांसाठी रोज प्रार्थना करावं. सकाळी उठल्याबरोबर प्रार्थना करावं, त्यांना आशीर्वाद द्यावं. आईवडिलाचं कर्तव्य आहे त्यांना आशीर्वाद देणे, त्यांना आशीर्वाद देणे, त्यांच्यासाठी प्रार्थना करणे, त्यांच्यासाठी रोसरी चढवणे, प्रार्थना करणे, विश्वासामध्ये आणणे, प्रार्थना आणि त्यांना प्रार्थना करायला लावणे, शिकवणे, त्यांना प्रार्थना करणं शिकवणे, हे आमचे कर्तव्य. मग आमचे मुलं वाढत असताना त्यांच्यामध्ये दुष्टशक्ती शिरणार नाही. आम्हाला माहीत आहे मुलं जसं जसं वाढतात तसं तसं काय होते, त्यांची बुद्धी वाढते, शरीराची वाढ होते आणि मग काय होते, ते जास्तीत जास्त व्यवहारामध्ये वावरतात आणि मग त्यांना बाहेरची मैत्री होते, दोस्ती होते आणि अशा प्रकारे मग त्यांना बाहेरचं ज्ञान मिळते जास्त. परंतु जेव्हा बाहेरचं ज्ञान मिळते तेव्हा यांची आंतरिक ज्ञान जेव्हा जर मजबूत असेल तर बाहेरी ज्ञान त्याला अंदर येऊ देत नाही, वाईट स्वभाव होऊ देत नाही. मी नेहमी सांगतो, रिट्रीट वगैरे घेताना आईवडील काय करतात, 16 वर्षाचं 17 वर्षाचं मूल झालं, 16 वर्ष 17 वर्ष 18 वर्ष, तेव्हा काय करतात, फादरकडे येऊन सांगतात, फादरजी आमच्या मुलासाठी प्रार्थना करा, आमच्या मुलीसाठी प्रार्थना करा. का बरं, काय झालं, काहून का फादरजी, वेगळाच वागते, वेगळाच विचार करते, ऐकतच नाही, लक्ष कोणाकडे आहे का माहीत नाही, कामात लक्ष नाही, चिडचिडपणा करते, रागावते. कधी सांगतो आईवडील, कधी सांगतात, विशेषतः 16, 17, 18 वर्षाचा झाला तेव्हा. खरं म्हणलं तर कधी आपण लक्ष दिलं पाहिजे, जेव्हा त्या मुलाचं लक्ष प्रार्थनापासून दूर गेलं. कारण भरपूर आहेत आम्हाला, कारण कधी, आता पहा, लहानपणी मुलगा खूप चांगला प्रार्थना करतो, लहानपणी आपण पाहतो आमच्या जोसेफ सारखा, आता जोसेफ खेळत आहे, आता 2 वर्षानंतर नाही का त्याला प्रार्थनाची खूप गोडी लागणार. तो प्रार्थना मग काय म्हणेल, मी प्रार्थना करतो, मी चालवतो प्रार्थना, मी बायबल वाचतो, मी गाणे म्हणतो, असं म्हणणार. म्हणजे वयाच्या 6-7 वर्षामध्ये त्याला खूप इच्छा राहते प्रार्थना करायची, बालक आहे तो. मग नंतर 8-9 वर्षाचा झाला तेव्हा मग काय होते, त्याचं प्रार्थनेचं लक्ष कमी होते, बाहेरचं मग. आणि मग शाळेचं एक निमित्त राहते, शाळेचं एक निमित्त, मला अभ्यास करायचा आहे, मला ट्युशनला जायचं आहे, किंवा मग मला क्लासला बोलावलं आहे, अशा प्रकारे. म्हणजे त्यावेळेस मग लक्ष कमी होते प्रार्थनेचं. मग कधी कधी असंही म्हणते, आज रविवारचा दिवस आहे ना, कॅटेकिझम आहे ना, मम्मी मला नाही का क्लासमध्ये आज वर्गामध्ये काम आहे. तेव्हाच आपण समजून जायचं का याचं मन भटकत आहे, याचं लक्ष भटकत आहे, प्रार्थनेकडं लक्ष नाही आहे, म्हणजे कारण सांगत आहे. कदाचित खरंही असेल, परंतु आम्ही ख्रिस्ती लोक जेव्हा आमच्या मुलाला विश्वासामध्ये वाढवू इच्छितो, सवय चांगलं बनवू इच्छितो, त्याला आम्ही काय करावं, तुझं शिक्षण तेवढं महत्त्वाचं नाही जेवढं आम्हाला देव महत्त्वाचा आहे. आपण तेव्हाच त्याच्यावर बंधन लावलं पाहिजे. जेव्हा त्याचं प्रार्थनेपासून लक्ष हटलं, तो प्रार्थना करायला इच्छा नाही आहे. कधी कधी मग रोज लहानपणी प्रार्थना चालवणारा पोरगा काय म्हणते, मम्मी आज मी नाही प्रार्थना चालवत, अशा प्रकारे मी आज बायबल नाही वाचत, अशा प्रकारे. म्हणजे काय झालं, त्याच्यातून जे धार्मिकतेचं जे इच्छा आहे ते कमी होत आहे. आपण समजून जा, 16 वर्षाचा 17 वर्षाचा होतपर्यंत वाट नाही पाहत आम्हाला कोणती त्याची चूक लक्षात येते. ही चूक जे होत आहे, जे प्रार्थनापासून तो दूर जात आहे, ही चूक आमच्या लक्षात येत नाही. त्याची चूक मग नंतर कधी लक्षात येते, ते चूक लक्षात येते जेव्हा आमचं ऐकत नाही, मोबाईलच पाहते, बाहेरच जाते, चिडचिड करते, रागावते, त्या गोष्टी आम्हाला पसंत नाही पडत. आणि जेव्हा प्रार्थनाची गोष्ट येते तेव्हा आम्ही त्याला काहीच नाही म्हणत. म्हणून माझ्या सांगण्याचा अर्थ असा आहे की जेव्हापासून त्यांचं लक्ष प्रार्थनेपासून, बायबलपासून, चर्चपासून दूर जाते आणि दुसरे कारणं सांगू लागते, तेव्हा त्या कारणाला आपण नाही ऐकायचं. आमच्या मुलांना जर चांगलं बनवायचं असेल तर त्या कारणाला आपण, शिक्षण महत्त्वाचं नाही,
मी असं म्हणत नाही का तुमच्या मुलाला शिकवू नका, परंतु देवाच्या ठिकाणी देव पाहिजे, विश्वासाच्या ठिकाणी विश्वास पाहिजे, आणि प्रार्थनेच्या ठिकाणी प्रार्थना पाहिजे, आणि शिक्षणाच्या ठिकाणी शिक्षण पाहिजे. नाते गोते आहेत आमच्याला, आम्ही आमच्या मुलाबाळांना खूप प्रेम करतो. प्रेम आहे, परंतु त्या प्रेमाच्या ठिकाणी आपण देवाला आपण दावावर नाही लावू शकत. म्हणून अशा प्रकारे मुलाचं संगोपन प्रार्थनेने, देवाच्या आशीर्वादाने, देवाच्या कृपेने करावं, त्यांचं शिक्षण. आणि नंतर आम्ही काय करतो, आम्ही शेतीवाडी करतो. शेतीवाडी कोणता कामधंदा सुद्धा, आम्ही शेतीवाडी सुद्धा करत असताना देवाच्या आशीर्वादानं सुरुवात करावं. शेतामध्ये कधी कधी आशीर्वाद करावं, पवित्र पाणी टाकावं, फादरला बोलवावं, आणि जिथं आपण बियाणं करतो, पेरणी करतो, तिथं आशीर्वाद करून आपण सुरुवात करावं, आणि मातीला आशीर्वाद करावं. कधी कधी काही लोक शेतातली माती चर्चमध्ये अर्पण करतात. कधी कधी आम्ही बियाणं अर्पण करतात, म्हणजे अर्पण करतात, अर्पणाच्या वेळेस त्याला आशीर्वाद घेतात आणि ते नेऊन मातीमध्ये मिळवतात. तसंच कोणतंही काम करताना आपण करता येते. आणि पाणी बनवून आशीर्वादाचं पाणी नेऊन शेतात टाकतात, अशा प्रकारे. आणि घरी सुद्धा आपण तर करतोच तसं, घरी नेऊन आशीर्वादाचं पाणी टाकतो. तर तशा प्रकारे आशीर्वादाचं पाणी आशीर्वाद म्हणजे देवाची कृपा आहे. देवाच्या कृपा म्हटल्यानंतर त्याच्यातून शैतान नष्ट होते, आणि आपण अशा गोष्टीकडे लक्ष द्यावं, आणि त्याच्याद्वारे देवाची कृपा आमच्यामध्ये भरते, आणि देवाच्या कृपेनं आम्हाला आमची सोय होते, आमचे काम सरळ होतात, आमच्या कामाला यश मिळते, देवाची कृपा आमच्यामध्ये येते, देवाचा आशीर्वाद आमच्यामध्ये. म्हणून आपण असे कोणतेही काम, शेतीचं म्हणा, कोणी विटा बनवतात, कोणी कोणतं दुसरं उद्योग करतात, बांबूचे कामं करतात, काही असो, आपण सर्व काम देवाला समर्पित करावं, आणि देवाला समर्पित करून कृपा मागूनच आपण प्रार्थना सुरुवात करावं, आरंभ करावा. कधी कधी आम्ही काय करतो, लग्न सोहळा कार्यक्रम, घरचे कार्यक्रम वगैरे, देवाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय असे लग्न सोहळा म्हणा किंवा कोणते कार्यक्रम त्याच्यामध्ये भाग घेऊ नये, त्याच्यामध्ये आपण समोर जाऊ नये. कारण काय, त्याच्याद्वारे लग्नाद्वारे एक कुटुंब येते, आणि कुटुंब येणारा मुलगी एकाकडून, मुलगा एकाकडून, नातेवाईक एकाकडून, अशा प्रकारे आमच्यामध्ये एक जेव्हा संबंध जमते, ते देवाच्या आशीर्वादानं संबंध जमावं, देवाच्या आशीर्वादानं संबंध जोडला पाहिजे, देवाच्या आशीर्वादानं आमचा कार्यक्रम पार पडला पाहिजे. कान्हा येथील लग्न याच्यामध्ये फार मोठा एक उदाहरण आम्हाला आहे. कान्हा येथील लग्न, तिथं अडथळा आला, येशू होता म्हणून तिथं चमत्कार घडला. आणि अशाच प्रकारे आमच्या लग्न व्यवहारामध्ये सुद्धा मुलाला आशीर्वाद देऊन लग्न करावं. लग्न हा एक संस्कार आहे. त्यांना मुलींना तयार करावं, पापस्वीकार करायला लावावं, पापस्वीकार करून त्यांची तयारी करावं, आणि पूजा बलिदानामध्ये त्यांना सहभागी करावं. डायसेसमध्ये त्याचा एक कोर्स होते, लग्नाच्या पूर्वीचा कोर्स, त्याच्यामध्ये सहभागी करावं, आणि कमीत कमी एका शिबिरला तरी त्यांना पाठवावं. अशा प्रकारे एक चांगली तयारी करून देवाच्या कृपेनं भरून त्याच्या समोरच्या जीवनामध्ये त्यांना पदार्पण करावं. अशाने त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद येते, देवाची कृपा त्यांच्यामध्ये राहते, देवाच्या कृपेनं भरून त्यांचं जीवन समोर गेल्याने शैतान त्यांच्या जीवनामध्ये प्रवेश करू शकत नाही. अशा प्रकारे आपण आपले जीवन समोर न्यावं. आणि त्याच्यानंतर आमचे भरपूर कार्य आहेत. पुष्कळ वेळा काय होते, कुटुंबामध्ये अडथळे येतात. अडथळे कसं आहे, आम्ही सुरुवातीला लक्ष देत नाही, जसं मुलांचं सांगितल्याप्रमाणे आम्ही सुरुवातीला मुलांचा लक्ष नाही दिलं, नंतर मग 17-18 वर्षात झाल्यावर लक्ष देतात, सुरुवातीला लक्ष नाही. तसंच आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा होते. काय होते माहिती आहे का, जेव्हा नवीन कुटुंब, नवीन संबंध, नवीन रिश्ता, किती आनंद राहते आम्हाला, नाही का, खूप आनंद. मग आमचं बोलणं कसं राहते, चांगली सून मिळली, चांगलं आहे, काम मस्त करते, सासऱ्याच्या घरते मला जावई मस्त चांगला मिळाला, चांगला काम करते, त्याच्या घरी हे आहे, त्याच्या घरी ते आहे, त्याला अशी सवय आहे, हे ते अशा याच्यामध्ये आम्ही भुलून जातो. ते तर पाहिजेच आम्हाला, परंतु अशा वेळेस आम्ही काय विसरतो, देवाची कृपा आम्हावर पाहिजे, देवाचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे. कधी कधी काय करतात माहीत आहे,
मला एक गोष्ट आठवते. एका जणानं घर बांधलं आणि त्यानं काय केलं, माझ्या घराचा आशीर्वाद ख्रिसमसच्या दिवशी झाला पाहिजे. आणि मग ख्रिसमसच्या दिवशी झाला पाहिजे म्हणजे मग ख्रिसमसचा दिवस म्हणजे 25 तारीख आणि आमची पूजा कधी असते 24 तारखेला संध्याकाळी, है ना. आणि मग तो त्या तयारीसाठी एवढा व्यस्त होता, तो रात्रीच्या ख्रिसमसच्या पूजेला त्याला जायला मिळालं नाही. कारण काम भरपूर होतं, व्यवस्था भरपूर आहे. त्याला महत्त्वाचं काय होतं, त्याला की ख्रिसमसच्या दिवशी माझ्या घराचा आशीर्वाद झाला पाहिजे आणि ख्रिसमसच्या दिवशी मग मी गावाला जेवण दिलं पाहिजे आणि ते घराचे एक निमित्त आहे उद्घाटनाच्या दिवशी. परंतु त्यांना महत्त्वाची गोष्ट काय झाली, ह्या कार्यक्रमासाठी जे ख्रिसमसची पूजा आहे त्याला भाग घ्यायला जमलं नाही, कारण व्यस्त होता तो. सकाळी त्यांनी 10 वाजताचा कार्यक्रम ठेवला 25 तारखेचा, म्हणजे 10-11 वाजता आशीर्वाद, त्याच्यानंतर 12 वाजता जेवण. मग त्याच्यासाठी काम भरपूर आहे आणि तो रात्रभर कामात होता. काही घराचं काम कंप्लीट नाही झालं होतं, काही स्वयंपाकाची तयारी झाली नव्हती, अशा प्रकारे भरपूर कामामध्ये होता. आणि मग काय झालं, त्याला ख्रिसमसची पूजा अटेंड करायला भेटली नाही. प्रियजनो, आपण विचार केला पाहिजे की ठीक आहे, आम्हाला ख्रिसमसच्या दिवशी आशीर्वाद मिळाला तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु त्याच्यासाठी आम्हाला देवाची कृपा आमच्यापासून दूर जाऊ नये, म्हणजे ख्रिसमसची पूजा आम्हाला भेटू नये. पुष्कळ लोक काय करतात, लग्न ठरवताना, कार्यक्रम ठरवताना मधात रविवारी येते का, आमची पूजा सुटते का, ह्याच्याकडे लक्षच नाही आहे. आनंदामध्ये आहेत एकदम, हे होत आहे, ते होत आहे, कार्यक्रम आहे, लोक येतात, पाहुणे येतात, हे याच्यामध्येच आहे भरपूर. परंतु देवाची कृपा आमच्यापासून दूर जात आहे. देवाचा आशीर्वाद आम्हाला मिळत नाही, आम्हाला देवाच्या पूजा बलिदानामध्ये भाग घ्यायला मिळत नाही, आम्हाला परमप्रसाद घ्यायला मिळत नाही. आम्हाला परमप्रसाद त्या दिवशीची आम्ही हुकत आहे, याच्याकडे आमचं लक्ष राहिलं पाहिजे. हे आहे देवाच्या कृपेनं समोर. मग नंतर काय होते, सोहळा तर खूप आनंदानेच होते. सोहळा काही थांबणार आहे का, खूप आनंदाने होते. पण कृपा भेटली का देवाची, नाही भेटली, कृपा नाही भेटली. सोहळा पार पडला, मग त्याच्यानंतर कृपा, सोहळा चांगला झाला, मस्त लोक जेवले, मस्त खुश झाले. हे लोक म्हणतात काय लग्न केलं यानं, अरे का बळी, असं लग्न कधी झालं नाही, अशा प्रकारे लोक म्हणतात. परंतु नंतर मग काही दिवसानंतर काही ना काहीतरी अडथळे सुरू होते, कारण कृपा नाही आहे भेटली, देवाचा आशीर्वाद नाही भेटला, देवाच्या आशीर्वादाने समोर नाही गेले. मग नंतर अडथळे सुरू, हा अडथळा, तो अडथळा, मग काय होते, मग खरं युद्ध सुरू होते. मी तर म्हणतच होतो, मला तर माहीतच होतं, मी तर सांगतच होतो, तुम्हाला मी पहिलंच सांगलो, अशा प्रकारे मग आपली बाजू मग आपण वाचवतो. मी तर म्हणलोच होतो. देवाची कृपा हे कोणाच्या लक्षात येत नाही. मी तर म्हणलोच होतो, मी तर म्हणणारच होतो, मी केलो, माझ्यानं झालं, असं होते. परंतु देवाची कृपा याच्याकडे आमचं लक्ष नाही. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुष्कळाचे लग्न झाल्यावर कुटुंब तसनस होतात, आशीर्वाद नाही, आणि कुटुंब तुटताट होतात, झगडे भांडण सुरू, सोड चिठ्ठीपर्यंत येतात. पुष्कळ लोक आत्महत्येपर्यंत जातात, आत्महत्यासुद्धा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मला सांगण्याचा अर्थ आहे की आपण कोणतेही काम देवाच्या कृपेनं भरून करावं. आणि समजा देवाच्या कृपेमध्ये आम्ही देवाच्या कृपेमध्ये वाढत आहोत, तर एखादा आम्हाला लेट झालं किंवा काही बरोबर नाही झालं तर काय फरक नाही पडत. परंतु देवाची कृपा आहे ना, त्याच्यामध्ये संतुष्ट माना. त्याचप्रमाणे आम्ही घर बांधतो, नाही का, घर बांधतो, त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला देवाची कृपा फार गरजेची आहे. घर बांधायच्या वेळेस खरोखर आपण चांगल्या प्रकारे घर बांधावं. काय करावं, जागेला चांगला आशीर्वाद. जागा आम्हाला माहीत नाही किती पिढ्यापासून जागा आहे. मी राहतो तेव्हापासूनच आहे का, माझा बाप राहते तेव्हापासून, किंवा माझा आजार राहते तेव्हापासून. जागा तर देवाची निर्मितीपासून, तर किती लोक त्याच्यावर अधिकार केला असेल, कुठून जागा आली असेल. कोणाला वाटतं मी जंगल पकडलो, माझी जागा आता झाली. परंतु त्याच्यापूर्वी, जंगलाच्या पूर्वी काय होतं काय माहीत आम्हाला, नाही का. कोण त्याच्यावर काय फेकले, कोण त्याच्यावर काय काम केले, का माहीत, नाही का. काईन आणि हाबेलचा
वध केला, रक्त सांडलं जमिनीवर ना, पाप अपवित्र झालं पापामुळं. अशा प्रकारे त्या जागेवर किती काय काय राहते माहीत नाही. म्हणून आपण ती जागा आशीर्वाद करून घ्यावं, जागा आशीर्वाद करून घ्यावं, बंधन नष्ट करावं. पुष्कळ लोक बरोबर आशीर्वाद करत नाही. पुष्कळ लोकांच्या जागेमध्ये बंधन असते. पुष्कळ लोकांच्या जागेमध्ये काय काय कोण कोण गाडलेलं असते, कोणाकोणाचा श्राप असते, आम्हाला माहीत नाही. आम्हाला माहीत नाही. आजकालचंच नाही तर पिढ्याने पिढ्याचं असू शकते. आणि काही काही लोकांना त्या शैतानाचा किंवा त्या बंधनाचा काही असरच पडत नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं काही दिवस नाही का, कोणाकोणाचं काय असतात, शरीर किंवा त्याचं मन किंवा त्याचं हृदय एक वेगळ्या प्रकारचं असते. थोडासा हवा जरी आला ना त्याला लवकर लागते. परंतु कोणाकोणाला किती घनानं मारा, किती कुऱ्हाडीनं मारा, कधी तुटतच नाही तो. असेही शरीर असतात. मी लोकांना सांगतो, 2 पोरं आहेत. एका पोराला किती उन्हात पाठवा, तो उन्हात खेळो, तो काही खावो, सर्व पचवते, तो कुठूनही लवो, वरतून लवो, खालतून त्याला काय होत नाही. असं राहते, त्याची बांधा राहते, त्याचे शरीर राहते, त्याचं मन राहते, त्याची रास राहते, त्याचे हे राहते अशा प्रकारे. परंतु एकाला थोडंसं हवा जमत नाही, थोडं थंड पाणी जमत नाही, थोडंसं थंडी लागली जमत नाही, थोडं काहीतरी खाऊन टाकलं ते जमत, त्याला खूप काळजी घ्यावी लागते. अशा प्रकारचं राहते कोणा. आणि मग कोणाला जास्त काळजी घ्यावी लागते, अशा या लहान ज्या व्यक्तीला लवकर असर होते. तशाच प्रकारे वातावरणामध्ये काही लोकांना लवकर शैतान अटॅक करते. त्याला काय करायला पाहिजे, जास्त काळजी घ्यायला पाहिजे, पहिल्यापासून तयारी करून राहिला. आणि म्हणून त्यालाच नाही, प्रत्येकालाच आमच्या जीवनामध्ये आज आम्ही तंदुरुस्त आहोत, आमचे मुलं कसे होते आम्हाला माहीत नाही. आणि म्हणून सर्व बंधनापासून मुक्त देवाच्या कृपेनं आपण भरून राहिलो पाहिजे. देवाची कृपा, देवाचा आशीर्वाद अशा प्रकारे आपण भरून राहिलं पाहिजे. आणि म्हणून काय करायला पाहिजे, जागेला जेव्हा आपण घर बांधतो किंवा शेती करतो किंवा जागेचा वापर करतो, त्याला चांगल्या प्रकारे आशीर्वाद द्यावा. फादरला बोलावून आशीर्वाद करून सर्व कोणत्यावर पवित्र पाणी टाकून, प्रत्येक काही बंधन आहे काही आहे ते मातीमध्ये खोदून पाहून सर्व चांगलं नष्ट करावं, देवाची कृपा भरावं. आणि बांधकाम सुरू करत असताना तिथं चांगली प्रार्थना करावं आणि मग तिथे घर बांधावं. देवाच्या कृपेनं समोर जावं, प्रत्येक दिवशी प्रार्थना करत राहावं. नाही तर मग काय, पुष्कळ लोकांचे घरं सुरुवात केले, फाउंडेशन झालं, मग समोर जातच नाही, काही नाही काहीतरी अडथळा येते. घर झालं तरी पण मग त्याच्यामध्ये शांती नाही. अशा प्रकारे भरपूर लोकांचे घर आहेत. आणि म्हणून आम्हाला जागेच्या आणि घराच्या संबंधामध्ये देवाचा आशीर्वाद घेऊन, देवाची कृपा, आणि वेळोवेळी घराला सुद्धा आशीर्वाद करत राहावं. फादरला बोलवावं, घरोघरी आशीर्वाद, वेळोवेळी आशीर्वाद, महिन्यातून एक वेळ म्हणा किंवा 2-3 महिन्याला म्हणा, आशीर्वाद होत राहावं आमच्या घरात. देवाची कृपा आमच्या जीवनात येत राहावं. मुलाबाळांना आशीर्वाद. आम्ही हे आराधना ठेवतो. या आराधनाचा अर्थ काय आहे की महिन्यातून एकदा आमच्या लोकांना आशीर्वाद मिळावा. महिन्यातून एकदा आशीर्वाद मिळाला पाहिजे, देवाचा आशीर्वाद मिळाला पाहिजे, आराधनेचा आशीर्वाद मिळाला पाहिजे प्रत्येकाला. आम्ही सर्वजण तसं ठरवलं पाहिजे, जसं फादर ठरवते. फादर काय ठरवते, फादरचं काय इच्छा आहे, कोणाला आशीर्वाद मिळावं, लोकांना. महिन्यातून एकदा तरी लोकांना. तसं तर दर रविवारलाच आम्ही आशीर्वाद देतो, तोही आशीर्वाद चुकला नाही पाहिजे. रविवारचा दिवस आपण विचार करावा, जसं आत्ता सांगितल्याप्रमाणे आमच्या लक्षात असावं आम्ही काय करत आहोत, आम्ही काय ठरवत आहोत, आम्ही कोणता दिवस ठरवत आहोत, आपण लक्षात ठेवावं. आपण मोठे मोठे कार्य करत आहोत, परंतु ह्या लहान लहान गोष्टीकडे लक्ष नाही. लहान गोष्टी म्हणजे कोणती, आशीर्वाद. खरं म्हणलं तर आम्हाला वाटते हे लहानशी गोष्ट आहे, रविवारची प्रार्थना ना ते कोणीही करून टाकतात, अशा प्रकारे आम्हाला वाटते. नाही, हे फार महत्त्वाचं आहे. रविवारची प्रार्थना फार महत्त्वाची. ते बाकीचे आम्ही म्हणतो ना ते कोणीही करते खरं म्हटलं तर, परंतु हा आशीर्वाद आम्हाला मिळाला पाहिजे. हा रविवारचा आहे. मग काय होते, ह्या आशीर्वादाने मला आशीर्वाद मिळते, माझ्या लोकांना आशीर्वाद मिळते, माझे काम चांगलं होते, ज्या कामासाठी मी जातो त्या कामवाल्याला आशीर्वाद मिळते, देवाची कृपा आमच्या जीवनामध्ये येते.
तर अशा प्रकारे आणि म्हणून प्रियजन हो, आपण स्तोत्र ग्रंथ 127 मध्ये आपण वाचतो. स्तोत्र ग्रंथ 127 ओवी 1 मध्ये, जर परमेश्वर घर बांधत नसेल तर बांधणाऱ्याचा श्रम व्यर्थ आहे. जर परमेश्वर घर बांधत नसेल तर बांधणाऱ्याचा श्रम व्यर्थ आहे, खरोखर व्यर्थ आहे. आम्ही काय म्हणतो, मी करतो, माझ्याने झालं, माझ्या प्रयत्नाने झालं, परंतु हे व्यर्थ आहे. देव करते आणि देवाला आपण करू दिलं पाहिजे. देवाला आपण कधी करू देतो, जेव्हा देवाचा आशीर्वाद आम्ही घेतो, देवाच्या कृपेसाठी आम्ही प्रार्थना करतो, देवाच्या कृपेनं आम्ही भरून जातो, तेव्हा आम्ही देवाच्या कृपेनं करतो, देवाच्या इच्छेनं करतो. म्हणून आपण देवाच्या इच्छेनं करावं, देवाच्या इच्छेनं, देवाच्या सामर्थ्यानं, देवाच्या वरदानानं, देवाच्या कृपेनं आपण कार्य करावं. जेव्हा आपण देवाच्या कृपेनं कार्य करतो तेव्हा देव आम्हाला आशीर्वाद देतो, आमच्या कार्याला आशीर्वाद देतो आणि आमचे कार्य यशस्वी होतात. म्हणून देव म्हणत आहे, माझी कृपा तुला पुरी आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो, येशूची आराधना हो. आपण प्रार्थना करूया, देवाला आपण धन्यवाद देऊया. हे परमेश्वरा, आज आम्ही सर्व लोकांसाठी प्रार्थना करतो. परमेश्वरा, ज्या लोकांमध्ये त्रास आहे, अडथळे आहे, संकट आहे, दुःख आहे, अशा लोकांना तुझ्या चरणात समर्पित करतो. ज्या लोकांमध्ये बंधन आहे अशा लोकांना समर्पित करतो. त्यांना तू आशीर्वाद दे, त्यांच्या जीवनामध्ये तुझी कृपा पाठव, त्यांच्या मुलाबाळांना, त्यांच्या कुटुंबाला तुझ्या कृपेमध्ये वाढव प्रभू, तुझ्या आशीर्वादाने वाढव. त्यांच्या जीवनामध्ये तुझी कृपा सदैव राहू दे, आशीर्वाद राहू दे आणि तू त्यांना तुझ्या कृपेने भरून टाक आणि त्यांच्या कामामध्ये यश दे, कुटुंबामध्ये यश दे, मुलाबाळांना आशीर्वाद दे आणि त्यांचे कार्य चांगल्या प्रकारे होऊ दे. जे लोक हारलेले आहेत किंवा तकलीफमध्ये आहेत, दुःखामध्ये आहेत, संकटामध्ये आहेत, त्यांना दुःखापासून दूर कर. जे आजारी आहेत त्यांना तो आजारापासून दूर कर. जे बंधनामध्ये आहेत त्यांना बंधनातून मुक्त कर आणि त्यांच्या जीवनामध्ये तुझी कृपा भर, आशीर्वाद भर. तुझ्या नावानं प्रार्थना करतो. येशूची स्तुती, येशूची महिमा, येशूची आराधना. हालेलुया, 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 हालेलुया. जोर आणि टाळी वाजवूया येशूच्या नावाने.